कोकाटेंबद्दलचा निर्णय तुम्हाला सांगण्याची गरज नाही. माणिकराव कोकाटेंच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांना उलट सवाल. आज कोकाटे आणि अजित पवारांमध्ये भेट होण्याची शक्यता. डान्सबार प्रकरणात आरोप झालेल्या योगेश कदम यांची एकनाथ शिंदेंकडून पाठराखण. चिंता करू नको, मी तुझ्या पाठीशी. खेडमधील मेळाव्यात शिंदेंचं वक्तव्य. प्रत्येक अनैतिक गोष्टींच्या मागे एकनाथ शिंदे. योगेश कदमांची पाठराखण केल्यानंतर राऊतांची टीका. तर आईच्या नावे बार नव्हे शाळा उघडायच्या असतात. अंधारेंचा कदमांवर निशाणा. शिंदेंच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा डाव. रामदास कदमांचा आरोप. सभागृहात योगेश कदमांवर आरोप करताना कोण मॅनेज झालं का, असाही सवाल. कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास. योग्य वेळी सत्य बाहेर येईल. पुण्यातील रेव पार्टी प्रकरणावरून रोहिणी खडसेंचं ट्विट. प्रांजल खेवलकरांची काल ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी. ससूनकडून प्राथमिक अहवाल पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे. अंतिम अहवाल 6 दिवसांनी मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. पुण्यातील रेव पार्टीशी खेवलकरांचा संबंध नाही. त्यांना त्या ठिकाणी बोलावलं गेलं होतं. खेवलकरांचा ट्रॅप केलाय. हॅकर मनीष भंगाळेचा खळबळजनक दावा. नागपुरात बिअर बारमध्ये शासकीय फाईल घेऊन 3 व्यक्ती बसल्याचा व्हिडिओ व्हायरल. मनीषनगरमधील बारमधला व्हिडिओ समोर. बारमधील लोक त्यांचे आहेत का, महाजनांना विचारावं लागेल. एकीकडे नशा आणि दुसरीकडे पैसे घेऊन सामान्यांना वाऱ्यावर सोडण्यात येत आहे. संजय राऊतांसह वडेट्टीवारांची टीका. ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे शिंदेंच्या शिवसेनेत होणाऱ्या प्रवेशांना ब्रेक. शिवसेनेत होणारे प्रवेश गेल्या काही दिवसांपासून थांबल्याची चर्चा. ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लॅन बी तयार. मुंबईसह प्रमुख महानगरपालिका महायुती एकत्र लढणार. मतांचं विभाजन होणार नाही याची महायुती काळजी घेणार, सूत्रांची माहिती. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राज्यपालांच्या भेटीला. कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी करणार. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर संसदेत आज चर्चा. राष्ट्रीय सुरक्षा परराष्ट्र धोरणावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार. तर उद्या राज्यसभेत चर्चा होणार. फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 2.5 कोटींची मदत. राज्यभरातून 78,313 रक्त बाटल्या जमा. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राममध्ये मंथन बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार. अंजली दमानियांकडून सूरज चव्हाणांवर मानहानीचा दावा दाखल. बांद्रे कोर्टात सुनावणी. सूरज चव्हाणांना जेलवारी घडवणार. दमानिया आक्रमक. संग्राम कधी कधी बोलताना घसरतो. अहिल्यानगरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संग्राम जगतापांचे कान टोचले. संग्राम जगतापांनी घेतलेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेनंतर टोचले कान. धाराशिव जिल्ह्यात पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता. माजी आमदार राहुल मोटे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, सूत्रांची माहिती. मनपा निवडणुकीआधी काँग्रेसला धक्का. कैलास गोरंट्याल, सुरेश वरपुडकर उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार. मराठवाड्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न. भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर. नाना पटोलेंच्या पॅनलचा पराभव तर महायुतीच्या सहकार पॅनलचा विजय. श्रावणी सोमवार निमित्त राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची रीघ. पुण्यातील श्री क्षेत्र भीमाशंकरसह वेरूळच्या घृष्णेश्वर महादेव मंदिरात भाविकांची गर्दी. मंदिरांना आकर्षक फुलांची सजावट. उजनी आणि वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस. दोन्ही धरणांमधून 60,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. पंढरपुरातील ब्रिटिशकालीन ऐतिहासिक पूल पुंडलिक मंदिर पूर्णतः जलमय. जळगावमधील हतनूर धरणाचे 18 दरवाजे 1 मीटरनं उघडले. तापी नदीत 32,633 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस. 364 घरांचं नुकसान. सालेकसामध्ये घर पडल्यानं एक महिला जखमी. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली. विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाचा जोर कायम. भीमा, पंचगंगा, कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. राज्यातील धरणांमधील जलसाठा 68%.